कमी तेलात झटपट आणि एकदम कुरकुरीत आज आपण बघणार आहोत उपवासाच्या थालीपीठाची सर्वात परफेक्ट आणि सोपी पद्धत। नमस्कार, मी शीतल। घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी केलेलं आहे उपवासाचं थालीपीठ। चला तर याची कृती पाहूया। हे बघा, इथं 2 बटाटे घेतलेले आहेत मी आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपण या बटाट्याची साल काढून खिसून घेऊया। असं बटाट्यावरली आपण साल काढून घेऊया। हे आपलं बटाटा खिसून झालेला आहे। आता असं मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बटाटा ठेवूया आपण। आता दुसरं पण बटाटा मी चिरून घेते। हे पाण्यामधले आता बटाटे आपण खिसून घेऊया। उपवासाच्या पदार्थामध्ये लिमिटेडच गोष्टी असतात। आपला भगर, शाबू असंच असते, त्यामुळे थोडं त्यामध्ये बदल म्हणून थोडंफार असं काहीतरी करून पाहायचं। आता आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांचीच एकादशी असते, त्यामुळं अशा नाश्त्याला करून खा। हे आपण खिसलेलं हे आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे ते आपले बटाटे काळे पडणार नाहीत। राहिलेले बटाटे पण खिसून घेते। हे सगळे बटाटे आपले खिसून झालेले आहेत। आता याला आपण 2 पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, इथं 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। आता याला आपण भाजून घेऊया। हे बघा, गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। हे बघा, थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे मिरच्या टाकून घेऊया। भाजण्यापुरतं आपल्याला तेल पाहिजे, त्यामुळे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी। नॉर्मल मिरच्या भाजून घेऊया, म्हणजे आपल्या थालीपीठमध्ये आता वास लागणार नाही। मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत। आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घेऊया। हे बघा, मी मिरची वाटून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। जास्तच टाकला तर छान लागेल। हे बघा, मी हे खिसलेले मगाशी यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। एवढं पण जास्त पिळून काढू नका, म्हणजे कसं आपले थालीपीठ व्यवस्थित होतील। असं यामध्ये सगळं आपण आता मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकले मी, शेंगदाण्याचं कूट टाकते आणि चटणी पण टाकून घेऊया, ठेचा। आता याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। हे बघा, हे आपलं मिश्रण पूर्ण एकजीव झालेलं आहे। हे पाणी आपल्याला जास्त पाणी पण ठेवायचं नव्हतं आणि एवढं पण सगळं असं काढायचं नव्हतं पिळून, म्हणजे याला असं ओलसरपणा आला तर आपलं थालीपीठ व्यवस्थित होईल। आणि मिठामुळे ह्याला पाणी सुटले, त्यामुळे एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे। हे बघा, छान मस्त एकजीव झालेला आहे। हे बघा, मी गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवून घेतलेला आहे। तुम्ही पण नॉनस्टिक घ्या, म्हणजे कसं थालीपीठ आपलं खाली चिकटणार नाही। आता त्यावरती जरा तेल टाकून घेऊया आपण। डिस्क्रिप्शन मध्ये स्वस्तात मस्त अशा वस्तूंची लिंक दिलेली आहे, ते पण चेक करा तुम्ही। याला मीडियम गॅस करूनच आपण करून घ्यायचं आहे, नाहीतर हे खाली चिकट करपतं। त्यामुळं थोडा मीडियम गॅस करूनच करायचं। हे असं थोडंसं वाकडं तिकडं झालं तर वाटतंय की असं वेगळंच काहीतरी, त्यामुळे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी असं थोडंसं आपण चमच्याने याला आकार देऊया। असं व्यवस्थित असं यावरती फिरवलं तरी काय प्रॉब्लेम नाही। यामध्ये मी शाबू भगर असलं काहीच टाकलेलं नाही, नुसतं बटाटा, शेंगदाण्याचं कूट आणि मिरची आहे। याला मीडियम गॅस करून का ठेवायचं, म्हणजे याला कडकपणा येतो आणि याला आपल्याला उलटताना असं सोपं जाते पलटताना। हे बघा, पूर्ण झालेलं मी यावरतून थोडंसं तेल टाकणार आहे। तेल पण आपण सगळीकडे असं पसरून घेऊया, म्हणजे खायला कसं एकदम चविष्ट लागेल। आणि यावरती झाकण ठेवून घेऊया, म्हणजे खालच्या वरच्या वाफेने एकदम छान होईल। असं झाकण ठेवून हे मीडियम गॅस करून आपण ठेवल्यानं याला कडकपणा पण येईल आणि आपला बटाटा पण छान शिजेल। हे बघा, मी 5 मिनिटांना झाकण काढलेलं आहे। मस्तच हे झालेलं आहे बघा आपलं खरपूस असं भाजून।
याला आता आपण पलटून घेऊया. हे झाकून ठेवल्याने आपलं बटाटं शिजतं आणि खायला पण चविष्ट लागतं. वाव. आपण या पण साईडनं आपण 5 मिनिटं ह्याला परतून घेऊया. मीडियम गॅस करून ठेवा. हे आपलं झालेलं आहे. आता आपण याला पण ताटामध्ये काढून घेऊया. वाव, काय मस्तच बेत झालेला आहे. उपवासाचं थालीपीठ, त्यासोबत दही आणि तळलेल्या मिरच्या. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.